ठाणे शहरातील नामांकित असा शिवसेनेचे उपनेते आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली संकल्प प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सवाला काल उत्सवाच्या 5व्या दिवशी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली आणि देवीचं दर्शन घेतलं। तसंच या कार्यक्रमाला आणि नवरात्र उत्सवाला त्यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी मंडळाच्या वतीनं आमदार रवींद्र फाटक यांनी त्यांचं स्वागत सत्कार केला। तसंच हिंदी सिने अभिनेत्री नशरत बरूचा, मराठी बिग बॉस फेम पॅडी कांबळे आणि मराठी अभिनेते मिलिंद तास्ताने, अभिनेत्री अर्चना निर्मळे पवार तसंच व्याम ठाकर आणि खुशी भानुशाली यांनी आज संकल्प प्रतिष्ठानला भेट देऊन देवीचे आशीर्वाद घेतले। तसंच या कार्यक्रमात काल सन्मान नवदुर्गांचा जागर श्री शक्तीच्या या शीर्षकाखाली 5व्या दिवसाच्या सन्मान मूर्ती प्रिया परीक्षित प्रभुदेसाई या ठरल्या। पितांबरी कंपनीच्या त्या उद्योजका असून त्यांनी कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲडव्हर्टायझिंग अँड मीडिया तसंच पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन इंटर्नशिप अँड फॅमिली मॅनेज बिझनेस वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट माटुंगा मुंबई येथून पूर्ण केले। रवींद्र प्रभुदेसाई यांनी रोवलेल्या बीजाचं वटवृक्षात रूपांतर करण्याची जबाबदारी परीक्षित प्रभुदेसाई आणि त्यांच्या पत्नी आजच्या सन्मान मूर्ती प्रिया परीक्षित प्रभुदेसाई या करत आहेत। पितांबरीचा व्याप आज जगभरात पसरलाय। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गरबा खेळताना काढण्यात आलेल्या स्पर्धेचं पारितोषिक वितरण करण्यात आलं। यावेळी आमदार रवींद्र फाटक, राजू फाटक, नगरसेविका जयश्री फाटक, नम्रता फाटक, माजी नगरसेवक दीपक वेदकर तसंच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सैनिक, भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। नाशिकमधील कश्यपी प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावं। धरणात जुलै अखेरपर्यंत स्थानिकांना 30% पाणीसाठा राखीव ठेवावा अशा विविध मागण्यांसाठी नाशिकमधील धोंडेगाव या ठिकाणाहून पायी चालत निघालेले आदिवासी शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबई ठाण्याच्या वेशीवर आज पोहोचले। विविध मागण्यांसाठी कश्यपी प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांनी धोंडेगाव ते नाशिक असा पायी मोर्चा काढला होता। मात्र प्रशासनाने त्यांचा मोर्चा नाशिक सिव्हिल रुग्णालयाबाहेरच गेल्या 18 दिवसांपासून अडवून ठेवल्यानं गेल्या 18 दिवस हे आंदोलक नाशिक येथील जिल्हा सिव्हिल रुग्णालयाबाहेर आंदोलन करत होते। मात्र आपल्या आंदोलनाची राज्य सरकार आणि प्रशासनाने कोणतीही दखल घेत नसल्यानं या शेतकऱ्यांनी मंत्रालयात येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचं ठरवलं आणि हे सर्व आंदोलक मुंबईच्या दिशेने येत असताना मुंबई ठाण्याच्या वेशीवर म्हणजेच आनंदनगर जकात नाका या ठिकाणी पोलिसांनी त्यांचा मोर्चा रोखून धरला। तर आंदोलकांचं एक शिष्टमंडळ मंत्रालयात मंत्र्यांच्या भेटीसाठी गेलं असून आमच्या मागण्यांकडे राज्य सरकारनं सकारात्मक दृष्टिकोनानं न बघितल्यास किंवा मागण्या मान्य न केल्यास अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा इशारा या शेतकरी आंदोलकांनी दिला आहे। माझं नाव निवृत्ती सुखदेव मुंडे, राहणार देवरगाव, तालुका जिल्हा नाशिक। आम्ही साधारणतः 18/9 पासून आमरण उपोषण केलेलं आहे। पायी प्रवास मोर्चा धोंडेगाव गिरणारा नाशिकपर्यंत आलेलो आहे आणि माननीय कलेक्टर साहेबांना पत्र दिलं। आमचं असं मागण्या आहेत, त्यांनी मग आम्हाला उपोषणासाठी सिव्हिल हॉस्पिटलसमोर जागा दिलेली आहे आणि त्या जागेपासून आज आम्ही जवळजवळ 17 ते 18 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे आमच्या। आणि आता आमचं शिष्टमंडळ 10 लोकांचं शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटण्याला गेलेलं आहे। ते आल्यावर बघू काय करतो। माई माऊलीची माया
अनमोल माया ऊन सावली सुखाची, ममतेची छाया तुला आठवतो, मनी साठवतो, दिसे आसवात ही तुम्हाला तू भासे ठाई ठाई राज्यातील सर्व विभागातील केलेल्या विकासांच्या कामांचे कंत्राटदार, सुबे अभियंता, मंजूर संस्था आणि विकासक यांची 40,000 कोटींची बिलं गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून राज्य शासनाकडे प्रलंबित असल्यानं त्याविरोधात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीनं आज राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले। ठाण्यात देखील शेकडो कंत्राटदारांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काळे कंदील आणि दिवाळीला लागणारा फराळ काळा करून निदर्शनं करत काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला। मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत, मुख्यमंत्र्यांकडून आम्ही केलेल्या कामाची बिलं मिळण्याची आशा आहे, मात्र वारंवार आंदोलनं निदर्शनं करून देखील आम्हाला न्याय मिळत नाही। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणून बहिणींच्या पाठीशी उभे राहत असतील तर आमच्यासारख्या कंत्राटी बहिणींचं काय, असा सवाल कंत्राटी महिलांनी उपस्थित केलाय। तसंच हे सर्व आंदोलक टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरीचं दर्शन घेऊन देवीला साकडं घालण्याआधी पोलिसांनी त्यांना अडवलं, मात्र आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत त्यांना निवेदन दिलं। यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे मुंबई, बृहन्मुंबई, ठाणे पालघर विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने गेल्या 2 वर्षापासून आम्ही सतत पाठपुरावा करतो। तुम्ही लोकांनी पण आम्हाला चांगली साथ दिलेली आहे आणि प्रत्येक वेळेला आमची आंदोलन तुम्ही दाखवलेली आहेत, परंतु हे शासन इतकं निगरगट्ट आहे, गेंड्याच्या काठीचं झाल्यासारखं आहे की अजिबात लक्ष द्यायला तयार नाहीये। म्हणून आज महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीनं पूर्ण राज्यव्यापी आम्ही लोकांनी आंदोलन छेडलेलं आहे। आमच्या ज्या प्रमुख 5 मागण्या आहेत त्याच्यामधली एक सर्वात मोठी मागणी आहे की कंत्राटदारांचे पूर्ण राज्यातले 40,000 कोटीचे आमची देयकं बाकी आहेत। ही जी देयकं बाकी आहे त्याच्यामध्ये 1 लाखापासून ते साधारणतः 1 कोटीपर्यंत काम करणारा जो मधला वर्ग आहे, ज्याला फुटका कंत्राटदार म्हणतो, हे आम्ही म्हणत नाही, ते शासन म्हणतं। हा जो फुटका कंत्राटदार जो काम करतो तर त्याची देयकं देण्यासाठी शासनाकडे निधी नाहीये। आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला, आम्ही बांधकाम मंत्र्यांबरोबर आमच्या 2 बैठका झाल्या, आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले, कोणीही याच्याकडे काही विनंती करून सुद्धा लक्ष देत नाही। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री साहेब, तुम्ही तुमच्याकडे नगरविकास खाते आहे, तुमच्याकडे MSRDC खाते, MMRDC खाते आहेत, तुम्ही त्यांच्यातनं 5-50 कोटी रुपये तुम्ही ठाण्यासारखी वर्ग करू शकत नाही का नाही करू शकत? आरामात करू शकता, पण करण्याची इच्छा दिसत नाही असं मला वाटतंय। तर माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आनंदाचा शिदा तुम्ही वाटताय। आज आम्ही बाबा आमची आज दिवाळी होत आलेली आहे, आज आमचे गणपती सुखे गेले, आमचा नवरात्र उत्सव सुखा गेलेला आहे, आमची आता दिवाळी जवळ आलेली आहे। या दिवाळीच्या या कंदीलमध्ये आपण दिवा लावतो आणि प्रकाश करतो, परंतु मला असं वाटतं की अंधार दूर करून प्रकाश करतो की जेणेकरून या दोघांच्या जीवनामध्ये प्रकाश व्हावा म्हणून। परंतु जसा शेतकऱ्यांच्या घरी जसे दिवे लावले जातात मृत्यूचे, तसं आता मला असं वाटायला लागले की ह्या आमच्या कंत्राटदारांच्याकडे आता तुम्ही ह्या कंदीलमध्ये मरणाचा दिवा लावण्याची वाट बघताय का? तर साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही विकासाचं पर्व सांगताय, एकीकडे सांगताय तुम्ही की 10,000 कोटीची कामं, 50,000 कोटीची कामं, 60,000 कोटीच्या निविदा तुम्ही प्रसिद्ध करून त्याच्या कार्यारंभ दिले। आपल्याकडे निधी नसताना तुम्ही जर तुमच्याकडे 100% निधी नाही तर तुम्ही निविदा काढताय का? आणि हे निविदा काढण्यामध्ये ही लोक क्लब करतात, 50 कामं एकत्र करून निविदा काढतात आणि मग त्या निविदा जर काढल्या तर त्या कंपन्या कोण घेतात? तर त्या इन्फ्रा कंपन्या घेतात। म्हणजे ह्या इन्फ्रा कंपन्या कुठून निर्माण झाल्या? आता या 2-4 वर्षामध्ये इन्फ्रा कंपन्यांनी कुठली अशी कामं केली जी कामं केल्यात इन्फ्रा कंपन्यांचं? त्याचं ज्वलंत उदाहरण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या आपट्याने जो पुतळा पडलाय, त्याच्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की ह्या इन्फ्रा कंपन्या लगेच तयार होतात, त्यांच्याकडे कुठला अनुभव नसतो आणि वर्षानुवर्षी जे काम करणारे कंत्राटदार ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांना पेमेंट मध्ये देताना थकबाकी करून असं ठेवून द्यायचं। म्हणून आता आम्ही इकडनं आता चाललोय दुर्गा दोरीश्वरीच्या इथे जातोय, त्यांना आम्ही हा फराळ अर्पण करतोय आणि देवीला गाणं मानतोय की हे देवी आम्हाला याच्यातनं मुक्त कर। आणि धर्मवीर आनंद यांचा हा जिल्हा आहे, मुख्यमंत्री त्यांचे शिष्य आहेत, तेव्हा मुख्यमंत्री महोदय जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही तसं सांगावं, या सरकारकडे पैसे नसतील त्यांनी सांगावं। अजितदादा पवार, तुम्ही आज या राज्याचे अर्थ खात्याचे मंत्री आहेत, तुमच्याकडे निधी नसेल तर सांगावं। आम्ही माननीय प्रधानमंत्री आणि मोदी साहेब आणि या देशाचे गृहमंत्री यांच्याकडे आम्ही निधीसाठी आम्ही आता वाटचाल करू असंच आम्हाला वाटायला लागलेलं आहे। इन्फ्रा कंपनीचा उल्लेख केला, तिथे राजकीय लोकांचे काय या कंपन्या असतात का? असू शकतात,
कारण की मला हेच समजत नाहीये, जर आम्हाला आमचे एक तुम्हाला खूप छान प्रश्न विचारला आपण, त्याबद्दल मी तुमचे आभार करतो आणि या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला समजू देत की आम्हाला जर आमची नुसतं रजिस्ट्रेशन म्हणजे शासनाचं प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये 100 अटी असतात. मग या इन्फ्रा कंपन्या 2 वर्षामध्ये निर्माण कशा होतात? त्याच्यासाठी पेपर वर्क यांनी आणलं कुठून? अहो, जर 10 लाखाची निविदा पास करायची असेल ना तर 100 अटी येतात, 10 वेळा आमच्याशी पत्रव्यवहार होतो. मग ह्या इन्फ्रा कंपन्यांचं काय होत नाहीये? तर जे तुम्ही म्हणाला त्याच्यामागे नक्कीच हा वास येतोय की ह्याच्या मागे कोणाचाही राजकीय हस्तक्षेप असला पाहिजे.